आपण यथार्थगीता वाचण्याची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा आज 5वा दिवस. तर जय श्री कृष्ण मित्रांनो, माझं नाव विशाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी लवकर उठून मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि इकडे आई आपला डबा करण्याची तयारीत होती. खरंच आई ती आई असते. मग इकडं आपलं देवपूजा करायला सुरुवात केली. देवांना मस्तपैकी फूल आणि अष्टगंध लावून देवपूजा पूर्ण करून घेतली आणि आपल्या तुळशीला पण पाणी घातले. तुळशी वृंदावन सगळ्यांच्या घरासमोर असणं त्याचं एक कारण आहे मित्रांनो. तुळस ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. भगवान विष्णू आणि लक्ष्मीला तुळशीची विशेष आवड होते असे मानले जाते. मग नंतर आपण यथागीता वाचायला सुरुवात केली. आज आपण गीतेमध्ये वाचलं, गीता सार्वभौम आहे. धर्माच्या नावावर प्रचलित विश्वातल्या सर्व ग्रंथांमध्ये गीतेचे स्थान अद्वितीय आहे. गीता फक्त धर्मशास्त्र नाही तर इतर धर्मग्रंथात सांगितलेल्या निखळ सत्याचा मानदंड आहे. गीता ही एक कसोटी आहे, त्यात प्रत्येक धर्मग्रंथात सांगितलेले सत्य स्पष्टपणे समजते. मित्रांनो, गीतेमध्ये सध्या आपली प्रस्तावना वाचन चालू आहे. थोड्याच दिवसात आपले श्लोक चालू होतील, त्यामुळे आपल्याला फॉलो नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत